नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या अकॅडमिक ट्रेनर या यूट्यूब चॅनलवर. आजच्या या लेक्चरमध्ये, आजच्या या सेशनमध्ये आपण रेशो आणि प्रपोर्शनची काही महत्त्वाची उदाहरणं पाहणार आहोत. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. सपोज आता मी लिहितोय बघा, 2a रेशो 3b रेशो 4c. तर त्यांनी काय विचारलं आहे आपल्याला, ए रेशो बी रेशो सी याची व्हॅल्यू काय आहे या कंडिशनमध्ये. आपल्याला करायचं आहे काय मित्रांनो बघा, 2a रेशो 3b रेशो 4c. आता काय करायचं आहे, 2, 3 आणि 4 यांचं आपल्याला काय करायचं आहे, सर्वप्रथम LCM फाइंड आउट करायचं आहे. आता याचा LCM किती येणार आहे, आता 4चा टेबल म्हणा. 4 2 जा 8, 4 3 जा 12. आपला LCM किती आला, 12. अशा पद्धतीनं आपण LCM काढायचा. बरोबर आहे, हे सगळ्यांना माहीत असेल. आता बघा, आपल्याला काय करायचे, सर्वप्रथम याची व्हॅल्यू काढायची. तर काय करायचं, 2a इज इक्वल टू 12. आता मित्रांनो इथं काय होणार आहे, हे 2a इथं 2 काय आहे, मल्टिप्लायमध्ये आहे, पलीकडे गेल्यावर डिव्हिजनमध्ये होणार आहे. इथं 2 होणार आहे. 2 1 जा 2 आणि 2 6 जा 12. म्हणजे a इज इक्वल टू किती आलं, 6 आलं. नेक्स्ट वन काय आहे मित्रांनो, नेक्स्ट वन आहे 3b. आता 3bची व्हॅल्यू कशी फाइंड आउट होते बघा. आता काय होणार आहे, वन्स अगेन 12 डिवायडेड बाय 3. 3 1 जा 3, 3 4 जा 12. आता इथं काय आलं मित्रांनो, 4 जा 12 म्हणजे काय आलं, बीची व्हॅल्यू किती आली, 4 आली. आता नेक्स्ट वन काय आहे, 4c. काय आहे, 4c. आता cची व्हॅल्यू काय येणार आहे, 12 डिवायडेड बाय 4. वन्स अगेन काय येणार आहे, 4 1 जा 4, 4 3 जा 12. इथं 3 येणार आहे, म्हणजे cची व्हॅल्यू किती आली मित्रांनो, 3 आली. आता बरं आपण रेशो याचा फाइंड आउट केला मित्रांनो. आपण कसं लिहिणार आहे, 6 रेशो 4 रेशो आणि 3. हे आपलं फायनल आन्सर आहे मित्रांनो. आता हा रेशो मित्रांनो अजून कुठल्या पद्धतीनं फाइंड आउट करता येतो का, बिलकुल येतो. आपण अजून एक तरीका वापरणार आहे, अजून एक ट्रिक वापरणार आहे. बघा आता एकदम सोपी ट्रिक आहे. वन्स अगेन 2a रेशो 3b रेशो 4c. आता इथं काय करायचं, आपल्याला लपाछपी अप्रोच आहे. हा आपला कसा आहे, लपाछपी अप्रोच. जर तुम्हाला एची व्हॅल्यू काढायची आहे ना, तर एला तुम्ही झाकून टाका. आता एला झाकल्यावर काय राहिले, 3 आणि 4 यांचा मल्टिप्लिकेशन करा. 3 4 जा 12, किती आलं, 12. नेक्स्ट वन काय, आता तुम्हाला बीची व्हॅल्यू पाहिजे ना, तर बीला लपवून टाका. 4 2 जा 8, काय आलं, 8. नेक्स्ट वन काय आहे, आता तुम्हाला सीची व्हॅल्यू पाहिजे, सीला लपवून टाका. काय येणार आहे, 2 3 जा 6. आता काय करायचं, याला आपल्याला काय करायचं आहे, सिम्प्लिफाय करायची, हो ना. याला छोटं रूप द्यायचे, 12 8 आणि 6ला. तर असा नंबर शोधा, मोठा नंबर पाहिजे, कॉमन फॅक्टर पाहिजे आणि हायेस्ट पाहिजे. त्यामुळे यांचा एच-सी-एफ, आता यांचा एच-सी-एफ किती येणार आहे, 2च येणार आहे. बरोबर आहे ना, 2च येणार आहे. 2 6 जा 12, 2 4 जा 8 आणि 2 3 जा 6. हे झालं आपलं फायनल आन्सर. हे लगेच आन्सर येतं आपलं. ह्या मेथडनं आपल्याला लगेच आन्सर मिळून जातं मित्रांनो. अजून एक मेथड आहे का आपल्याकडे अजून एक मेथड आहे. याची कशी मेथड आहे बघा. काय आहे, आपल्याला काय करायचं आहे, 2a रेशो 3b रेशो 4c हे आपल्याला फाइंड आउट करायचे ना. आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो, आपल्याला रेशो फाइंड आउट करताना, हे अशा पद्धतीचं एक्झाम्पल सॉल्व करत असताना आपल्याला या 2ला 3ला आणि 4ला कॅन्सल करायचं असतं. हे आपलं टार्गेट असतं. इथं पण आपण तेच केलं आहे, पण ते वेगळ्या पद्धतीने केलं आहे. आता यांना कॅन्सल करायचं असतं आपल्याला. आता हे कॅन्सल करणं कसं असतं बघा. आपल्याला काय करायचे, आपली पहिली स्टेप आहे ती करायचीच आहे. आपल्याला काय करायचं आहे, LCM काढायचं आहे सगळ्यांचा. आपण LCM काढला, 12 12 आणि 12. आता काय होणार आहे, आता हे 2 3 आणि 4 आपण कॅन्सल करू शकणार आहे. कसं करू शकणार आहे कॅन्सल बघा. आता 2 1 जा 2, 2 6 जा 12, 3 1 जा 3, 3 4 जा 12, 4 1 जा 4,
4 3 जा 12. आता आपला आन्सर काय आलं मित्रांनो, काय राहिलं बघा, a डिवायडेड बाय 6. नेक्स्ट वन काय आहे, b डिवायडेड बाय 4. नेक्स्ट वन काय आहे, c डिवायडेड बाय 3. आता मित्रांनो हे खालचे जे नंबर आहेत आपले, होय ना, हे 6 4 आणि 3, तर हेच नंबर मित्रांनो त्यांच्या रेशोला रिप्रेझेंट करतात, त्यांच्या व्हॅल्यूला रिप्रेझेंट करतात. म्हणजे एची व्हॅल्यू आली 6, बीची व्हॅल्यू आली 4 आणि सीची व्हॅल्यू आली 3. मग हे अशा पद्धतीनं या 3 पद्धती वापरून, 3 टाईप वापरून आपण रेशो फाइंड आउट करू शकतो, ज्याचाच उपयोग आपल्याला शाब्दिक उदाहरणामध्ये होतो. विचारलं जातं की एका बाबांनी आपली रक्कम आपल्या मुलांमध्ये, आपल्या नातवांमध्ये अशा प्रमाणामध्ये वाटली. पहिल्याला दुसऱ्याच्या दुप्पट रक्कम दिली, तिसऱ्याला दुसऱ्याच्या तिप्पट रक्कम दिली, अशा प्रकारे काहीतरी विचारलेलं असतं. ते आपल्याला याच्यातून सोडवायचं असतं मित्रांनो. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि आपल्या अकॅडमिक ट्रेनर हे चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.